बातमी आपल्या हक्काची। वंचित 12 गावांसाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपगृहाचे बांधकाम, ऊर्ध्वगामी नलिका बांधकाम, वितरण कुंड, मुख्य गुरुत्वीय नलिका, बंदिस्त नलिका तसेच फीडर नलिकेच्या कामाची सुमारे 299,31,33,000 रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत नव्यानं सांगोला तालुक्यातील एकतपूर आणि शिवणे गावांचा नव्यानं समावेश करण्यात आला। या योजनेतून 14 गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्यानं समाविष्ट झालेल्या शिवणे आणि एकतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, सरपंच दादासाहेब घाडगे, शंकर जाधव, विजय इंगोले, महादेव शिंदे, प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा या योजनेला नव्यानं मंजुरी मिळवून घेत 12 वंचित गावातील 39,000 एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला। तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाला 883 कोटी 78 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर, अचकदाणी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकी, शिवणे, नरळेवाडी, मंगेवाडी, बंडकरवाडी, चिकमभूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी आणि इटकी या गावांचा समावेश होता। एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या योजनेत एकतपूर आणि शिवणे गावांचा नव्यानं समावेश केलाय। सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचं पाणी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आवर्जून सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।